Welcome student. So in this period we are going to start the 7th chapter from your syllabus, that is the plant growth and mineral nutrition. Actually most of the portion is deleted from this chapter. Only one article is there which is to be studied, and that is the growth hormones. Growth hormone. The term hormone actually it was coined first by the scientist Starling. What is the definition of growth हार्मोन? सो द इंटरनल फॅक्टर्स जे म्हणजे वनस्पतींच्या आतमध्ये असणारे द इंटरनल फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स द ग्रोथ. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव टाकतात, वनस्पतीच्या वाढीवर प्रभाव टाकणारे. सो द इंटरनल फॅक्टर्स दॅट इन्फ्लुएन्स द ग्रोथ आर कॉल्ड ॲज ग्रोथ हार्मोन्स. हार्मोन्स म्हणजे संप्रेरके. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रोथ रेग्युलेटर्स, म्हणजे वनस्पतींची वाढ नियंत्रित करणारे नियंत्रक असं त्यांना म्हटलं जातं. सो दिस ग्रोथ रेग्युलेटर्स आर ग्रोथ हार्मोन्स. दे आर वन अँड द सेम. दीज हार्मोन्स दे आयदर इनहिबिट द ग्रोथ. इनहिबिट म्हणजे थांबवणे, रोखणे. प्रमोट द ग्रोथ म्हणजे वाढ करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे. ऑर दे मॉडिफाय द ग्रोथ. दीज ग्रोथ प्रमोटर्स आर ऑफ 3 टाइप्स. म्हणजे वनस्पतीची वाढ प्रोत्साहित करणारे 3 प्रकारचे हार्मोन्स आहेत. ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स अँड सायटोकायनिन्स. सो जिब्रेलिन्स GA, cytokines CK. In short they are denoted as like this. Now the growth inhibitors, वाढ थांबवणारे, वाढ रोखणारे जे हार्मोन्स आहेत ते 2 आहेत. एक आहे इथिलीन हार्मोन आणि अब्सिसिक ॲसिड, ऑल्सो नोन ॲज ABA. ओके. Now all these are the phytohormones. Phyto for plant and hormones. So phytohormones means plant hormones, the hormones that are produced by the plant itself. So phytohormones are growth regulators. Now next point, the plant hormones, these are actually the organic substances. ते सेंद्रिय असे पदार्थ आहेत, produced naturally, निसर्गतःच ते हायर प्लांट्समध्ये निर्माण होत असतात. and affecting growth and the other physiological functions of the plant. वनस्पतीची वाढ आणि वनस्पती जे काही इतर कार्य आहेत त्या कार्यावर त्यांचा परिणाम होत असतो. सो हार्मोन्स आर ट्रान्सपोर्टेड थ्रू द फ्लोयम पॅरेन्कायमा. आता हार्मोन्सचं त्याची वाहतूक, त्याचं वहन वनस्पतीच्या शरीरात कसं होतं, कोणत्या टिश्यूच्या साह्याने होतं, तर फ्लोयम पॅरेन्कायमा. नाउ यू नो फ्लोयम, it is a type of complex tissue we have studied in the 11th class. 2 types of the complex tissues are there, xylem and phloem. And you know that the phloem, again it is 4 types: phloem parenchyma, phloem sclerenchyma, okay, companion cells, sieve cells. Actually we have studied in the 11th class. So out of that, the phloem parenchyma type of tissue transports the hormones. Now we will see about the first type of the growth hormone, that is known as auxin. Actually the meaning of the auxin is to grow, and this word auxin was first coined by the scientist F.W. Went. So auxin means to grow. This auxin was isolated. Isolated म्हणजे मिळविला गेला, वेगळा केला गेला from the urine of a person suffering from pellagra. पिलॅग्रा आजाराने त्रस्त असणाऱ्या एका व्यक्तीच्या युरिनमधून सर्वात प्रथम ऑक्झिन हा हार्मोन जो आहे तो मिळविला गेला. पेलॅग्रा इट इज ॲक्च्युली डिसीज विच इज कॉज ड्यू टू द व्हिटॅमिन B3 डेफिशियन्सी. ओके. नाव इन द प्लांट्स इट इज सिंथेसाइज्ड इन द ग्रोईंग टिप्स. द ग्रोईंग टिप्स म्हणजे शेंडा आहे, म्हणजे तो रूटचा असेल, फांदीचा असेल, खोडाचा असेल, कोणता पण. and you know that in the growing tips actually there are meristematic tissue, hence they are known as meristematic regions. Now these meristematic regions having the meristematic tissue which is actively dividing cells. Okay, so the meristematic regions of the plants, and then these hormones are transported to the other parts of the plant. ओके. वेअर दे आर सिंथेसाइज. या हार्मोनची निर्मिती कुठं केली जाते, लक्षात ठेवायचं, टिप्समध्ये. म्हणजे जो काही शेंडा असतो, झाड मुळांचा असेल, खोडाचा असेल, फांद्याचा असेल,
तिथे तयार केला जातो, कारण त्या जो शेंडा असतो त्याच्यामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात, तिथे तो हार्मोन तयार होतो आणि नंतर हा जो फ्लोएम पॅरेन्काइम आहे की नाही, याच्या साह्याने पूर्ण वनस्पतीमध्ये ते हार्मोन जे आहे ते त्याची वाहतूक केली जाते. द मोस्ट कॉमन अँड द इम्पॉर्टंट टाईप ऑफ नॅचरल ऑक्झिन इज इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. वनस्पतीमध्ये सर्वात महत्त्वाचा नेहमी सापडणारा असा जो ऑक्झिन हार्मोन आहे त्याचं नाव आहे इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड, इन शॉर्ट IAA. सो इंडॉल ॲसिटिक ॲसिड हे नाव लक्षात ठेवायचं. MCQ मध्ये वगैरे येऊ शकतं तुम्हाला. नाव हटाळतं. ॲप्लिकेशन्स ऑफ ऑक्झिन, त्याचा वापर, याचं उपयोजन कुठे कुठे केलं जातं. पहिला बघा, दिस ऑक्झिन इज रिस्पॉन्सिबल फॉर सेल इलॉंगेशन, सेल इलॉंगेट होण्यासाठी. इट इंड्युसेस द मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल, पेशींची संख्या कशी वाढणार आहे, सेल डिव्हिजनमुळे. सो मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल्स टेक्स प्लेस बाय द ऑक्झिन टाईप ऑफ हार्मोन. द थर्ड वन इज इट स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ स्टेम अँड रूट. स्टिम्युलेट्स म्हणजे प्रोत्साहन देणे, ग्रोथ ऑफ स्टेम अँड रूट. नाउ यू नो दॅट द रूट दॅट इज अंडरग्राउंड प्लांट पार्ट अँड द स्टेम ज्याला खोड म्हणतो मराठीमध्ये आपण. ओके, त्यांची वाढ होण्यासाठी ऑक्झिनची गरज असते. इट ऑल्सो स्टिम्युलेट्स द फॉर्मेशन ऑफ लॅटरल अँड ॲडव्हेंटिशियस रूट्स. लॅटरल आता जो प्रायमरी रूट आहे की नाही, त्याला इतर ज्या साईडला ब्रँचेस येतात त्याला आपण लॅटरल ब्रँचेस म्हणायचं. आणि ॲडव्हेंटिशियस रूट तुम्हाला माहिती आहे, रूट्सचे 2 प्रकार आहेत, एक आहे टॅप रूट आणि दुसरा आहे ॲडव्हेंटिशियस रूट. त्याला मराठीमध्ये आपण तंतुमूळ म्हणतो किंवा आगंतुक मूळ म्हणतो. त्या मुळांची वाढ होण्यासाठी सुद्धा ऑक्झिन या हार्मोनची गरज असते. ओके स्टुडंट, नाव द नेक्स्ट पॉईंट. So these auxin hormones are marketed as synthetic herbicides. आता बाजारामध्ये हे मिळतात आपल्याला, ऑक्झिन हार्मोन्स विकत मिळतात ॲज अ सिंथेटिक हार्बिसाईड. आता बघा, सिंथेटिक हार्बिसाईड, सिंथेटिक म्हणजे मुद्दाम निर्माण केलेले आहेत. हे आता बघा, नॅचरलच्या विरुद्ध सिंथेटिक आहे. नॅचरल हार्मोन जे वनस्पती स्वतः तयार करतात, परंतु हे जे मार्केटमध्ये येतात ना, हे सिंथेटिक आहेत, हे बनवलेले आहेत. त्याला हर्बिसाइड्स म्हणते. का हर्ब म्हणजे गवत आहे आणि साईड्स म्हणजे मारणारे. मराठीमध्ये तृणनाशक म्हणतो की नाही आपण, गवत नष्ट करणारे जे औषधी असतात ना, त्याच्यामध्ये तो हार्मोन आहे. हर्बिसाइड्स असं त्याला म्हटलेलं आहे. एक एक्झाम्पल आहे 2,4-D ना. सो 2,4 हा जो डी शब्द आहे हा डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिडसाठी आलेला आहे. तर 2,4-D इज अ टाईप ऑफ हर्बिसाइड. हे नाव लक्षात ठेवायचं. जसं आपण इंडॉल ॲसिटिक ॲसिड हा ऑक्झिन बघितलं, तसं लक्षात ठेवायचं 2,4-D इज अ सिंथेटिक हर्बिसाइड. ओके, नाव दिस 2,4-D किल्स डायकॉट वीड्स. वीड्स म्हणजे पुन्हा गवत आहे, हर्ब म्हणजे पण गवत आहे, वीड्स म्हणजे पण गवत आहे. ते जे हर्बिसाइड्स आहेत ना, याला विडीसाइड पण शब्द वापरला जातो. त्याला दोन्हीचा अर्थ एकच होतो, तृणनाशक, हर्बिसाइड्स किंवा विडीसाइड्स. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस 2,4-D? दिस 2,4-D किल्स ओनली द डायकॉट, द्विबीजपत्री जे गवत आहे त्यांना तो मारतो, विदाऊट अफेक्टिंग मोनोकॉट क्रॉप्स. तुम्हाला ते क्रॉप्स म्हणजे जे धान्य आहे शेतामध्ये आपण जे धान्य पोत, गहू, ज्वारी वगैरे, तर ते मोनोकॉटमध्ये येतात. तुम्हाला माहिती आहे, एक बीजपत्री आहेत ते, तर त्याच्यावर ह्या 2,4-Dचा काहीच परिणाम होत नाही. म्हणजे आपले जे मूळ जे धान्य आहे की नाही शेतामध्ये, त्याच्यावर त्याचा काही दुष्परिणाम होत नाही. परंतु हा जो आहे हर्बिसाइड हा फक्त डायकॉट वीड्स असतील, शेतामध्ये जे काही गवत असतं, तृण असतं, त्याला तो मारून टाकतो. अशा प्रकारे. नाउ द नेक्स्ट ॲप्लिकेशन इज द सीडलेस फ्रूट्स. नाउ वी हॅव स्टडीड सीडलेस, बी नसणारे फळांना आपण पार्थिनोकार्पिक फ्रूट्स पण म्हणतो. ओके, बिकॉज these are produced without the process of fertilization. So these seedless fruits like orange, lemon, grapes, banana, etc. These are produced by the application of the auxin. ऑक्झिन हार्मोनचा वापर करून ही फळं जी आहेत ते तयार केली जातात. पुढचा आहे ॲप्लिकेशन. इट प्रमोट्स द रूट इलॉंगेशन इन लो कॉन्सन्ट्रेशन अँड द शूटिंग इन हाय कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपण जर वनस्पतीला आधी आपल्याला जर रूट इलॉंगेशन करायचं असेल तर कमी प्रमाणामध्ये जर आपण ऑक्झिनचा वापर केला, कमी प्रमाणामध्ये लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये,
तर त्या ठिकाणी मूळ आधी तयार होतं आणि जर आपले शूट म्हणजे जमिनीच्या शूट म्हणजे काय अबोव द ग्राउंड जो प्लॅन्ट पार्ट असतो त्याला शूट म्हणतात है ना. सो शूटिंग आपल्याला आधी निर्माण करायचे असेल तर दिस ऑक्झिन इज गिवन इन हायर कॉन्सन्ट्रेशन. जास्त मात्रेमध्ये जर ऑक्झिन वापरला आपण तर वनस्पतीची शूटिंग जी आहे ती आधी तयार होते आणि नंतर मग रूट इलॉंगेशन होतं. अशा प्रकारे द लास्ट ॲप्लिकेशन इज ऑक्झिन ऑल्सो प्रिव्हेंट द प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप. तुम्हाला माहिती कधी कधी फळं पूर्ण होण्याच्या आधीच इमॅच्युअर कंडिशनमध्ये फळं गळून जातात, झाडाचे फळं ना. तर फळ गळू नये म्हणून त्या झाडांना ऑक्झिन हा हार्मोन पुरवला जातो, म्हणजे फळ पूर्णपणे झाडावर त्या ठिकाणी पिकलं जातं आणि फळं गळणार नाहीत. अशा प्रकारे त्याचं उपयोजन केलं जातं. ओके स्टुडंट, दिस इज अबाउट द ऑक्झिन टाईप ऑफ ग्रोथ हार्मोन. इट इज अ growth promoter actually. Now the second growth promoter is gibberellins. So gibberellin is also a growth promoter. झाडांची वाढ करणारा असा तो हार्मोन आहे. इट इज अबंडंट म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आहे इन द रूट टिप अँड द डेव्हलपिंग सीड्स. रूट टिप्स जो मूळ आहे मुळाच्या शेंड्यांमध्ये आणि डेव्हलपिंग सीड्समध्ये बियांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. दी जिब्रेलिन्स वर फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम द फंगस जिब्रेला फ्युजिक्युरी. आता जिब्रेलिन शब्द कशावरून आलेला आहे बघा, तर सर्वात प्रथम हा हार्मोन कोणत्या सजीवापासून प्राप्त केला गेला, आयसोलेट केला गेला, ते फंगस आहे. फंगस तो नाही, फंगस म्हणजे बुरशी आहे किंवा कवक आहे. त्या बुरशीचं नाव होतं जिब्रेला फ्युजिक्युरी. याच्यापासून तो हार्मोन सर्वात प्रथम मिळवला जपानी सायंटिस्टनी क्युरोसावानी, म्हणून त्याला जिब्रेला फ्युजिक्युरीवरून जिब्रेलिन असं नाव पडलेलं आहे. लक्षात आलं. आणि जे राईस प्लॅन्ट्स आहेत त्या राईस प्लॅन्ट्स infected by this Gibberella fujikurii shows the extensive stem elongation. असं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की ज्या भात शेतीमधल्या वनस्पतींना जिब्रेला फ्युजिकुरी या बुरशीचं इन्फेक्शन होतं है ना, या बुरशीचं इन्फेक्शन होतं, त्या राईस प्लॅन्टचं स्टेम आहे हे जास्त इलॉंगेट होतं, म्हणजे जास्त मोठं होतं, उंचीला जास्त होतं. अशा प्रकारे so these are synthesized in the young leaves, seeds, roots and the stem tips. हा जो जिब्रेलिन्स नावाचा जो हार्मोन आहे हा पानांमध्ये, झाडाच्या पानांमध्ये, बियांमध्ये, मुळांमध्ये आणि खोड जे आहे त्याच्या टिप्समध्ये तो तयार केला जातो आणि त्याच्यामुळेच वनस्पतीची वाढ होत असते. लक्षात आलं. व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ द जिब्रेलिन्स हिअर? टू ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ द बड. तर डॉर्मन्सी थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं, डॉर्मन्सी इट इज अ इनॲक्टिवनेस आहे, ॲक्च्युली टेम्पररी इनॲक्टिवनेस आहे. तर बड जी आहे समजा ती जी उमलण्याची जी प्रोसेस आहे ना, बडचं रूपांतर कशामध्ये होत असतं, फ्लावरमध्ये होत असतं. तर ती कंडिशन काही कारणाने जर डॉर्मंट असेल तर ती ब्रेक करण्याचं काम जिब्रेलिन करतो. जिब्रेलिन ॲड केल्यामुळे ती बडची डॉर्मन्सी ब्रेक होते. Now it promotes the seed germination in the cereals. Cereals म्हणजे तृणधान्य, गहू, ज्वारी, बाजरी, मका आहेत ना, याला सिरियल्स म्हणतो आपण, तृणधान्य. तर काही कारणाने यांच्या बिया जर पेरल्यानंतर उगवत नसतील, त्याचं जर जर्मिनेशन होत नसेल, तर त्या बियांना जर आपण जिब्रेलिन हा हार्मोन त्या ठिकाणी ॲप्लाय केला असेल तर त्या बिया लवकर जर्मिनेट होतात नाही, त्यांच्या म्हणजे प्रत्येक बी उतरते असं म्हणतं की नाही, प्रत्येक बीचं जर्मिनेशन होऊन त्या ठिकाणी रोपटं तयार होईल. आणि तिसरं आहे इलॉंगेशन ऑफ द स्टेम. स्टेमची लांबी वाढवण्यासाठी इट ऑल्सो इंड्युसेस फ्लावरिंग. वनस्पतींना फुलं येण्यासाठी म्हणून सुद्धा जिब्रेलिनचा वापर करता. इट इज ऑल्सो यूज टू इन्क्रीज द फ्रूट साईज. फळं आकाराने मोठे होण्यासाठी सुद्धा जिब्रेलिन हार्मोनचा जर वापर केला तर त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो. ओके. नाव द थर्ड टाईप ऑफ द हार्मोन इज सायटोकायनिन. यू नो दॅट सायटोकायनेसिस वी हॅव स्टडीड इन द चॅप्टर सेल डिव्हिजन. सायटोकायनेसिस दॅट इज द डिव्हिजन ऑफ द cytoplasm. Okay, so first of all the cytokinin, this word it was coined by the scientist Latham. This is the growth hormone. Cytokinin is also growth hormone which promotes the cell division. याच्यामुळे सेल डिव्हिजनला जे आहे त्या ठिकाणी स्टिम्युलेशन मिळतं. द फर्स्ट सायटोकायनिन ॲक्च्युली वॉज डिस्कवर्ड बाय स्कूग अँड मिलर. या दोन शास्त्रज्ञांनी सर्वात प्रथम हा जो हार्मोन आहे हा मिळविला आहे. 7
different types of the cytokines are recorded actually in the plants. किती प्रकारचे आहेत? 7 वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहेत जे वनस्पतींमध्ये निर्माण होतात. ओके, नाउ सी हियर the natural cytokines, they are reported from banana flowers. नॅचरल म्हणजे जे नैसर्गिक रीतीने वनस्पतीमध्ये निर्माण होतात ते सर्वात प्रथम बनाना फ्लावर्समधून प्राप्त केले गेले. ॲपल, टोमॅटो फ्रूट्स अँड कोकोनट मिल्क. तर याच्यामध्ये हा जास्त प्रमाणात सापडतो. तुम्हाला माहिती आहे कोकोनट मिल्क म्हणजे नारळामध्ये जे की पाणी आहे की नाही, नारळ पाणी म्हणतो आपण त्याला. तर बघा बऱ्याच वेळेस टिश्यू कल्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे टिश्यू कल्चर करताना पेशींची वाढ केली जाते ना लॅबमध्ये. ते जे काही ग्लासवेअरमध्ये टिश्यूंची वाढ करतात त्याच्यात कोकोनट मिल्क टाकतात ॲज अ न्यूट्रिएंट मीडियम, पोषक माध्यम म्हणून. तुमच्या लक्षात आलं असेल आता. मग कोकोनट मिल्क हा न्यूट्रिएंट मीडियम म्हणून का वापरतात तर त्याच्यामध्ये कोणता हार्मोन आहे? सायटोकायनिन हार्मोन आहे की ज्याच्यामुळे सेल डिव्हिजन फास्ट होतं आणि नवीन पेशी तयार होतात. म्हणून कोकोनट मिल्क इज यूज्ड ॲज अ nutrient medium in the tissue culture. Okay, now what are the applications of the cytokinin? See here, actually it promotes no doubt the cell division and cell enlargement. पेशी विभाजन पण होतं आणि पेशींची संख्या वाढते, पेशींचा आकार पण त्या ठिकाणी मोठा होतो. हाय सायटोकायनिन प्रमोट्स शूटिंग. जास्त प्रमाणात जर सायटोकायनिन टाकलं आपण वनस्पतींच्या वाढीसाठी त्याचा वापर केला तर त्या ठिकाणी इट प्रमोट्स शूटिंग म्हणजे अबोव्ह द ग्राउंड जो प्लॅन्ट पार्ट आहे की नाही तर त्याची वाढ चांगल्या प्रकारे होते. आणि लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर आपण सायटोकायनिन वापरला तर रूट डेव्हलपमेंट होते. अशा प्रकारे इट प्रमोट्स द ग्रोथ ऑफ द लॅटरल बर्ड्स, कंट्रोल द अपायकल डॉमिनन्स. या ठिकाणी अपायकल डॉमिनन्स काय बघा, अपेक्स शब्द तुम्हाला येते. अपेक्स म्हणजे शेंड आहे. आता काय होतं बऱ्याच वनस्पतीमध्ये तुम्हाला मी आता सांगितलं की ग्रोथ हार्मोन शक्यतो अपेक्समध्ये जास्त असतात, जो टिप असतो की नाही रूट टिप किंवा शूट टिपमध्ये. आणि मग तिथे हार्मोन असल्यामुळे काय होतं फक्त शेंडा जो असतो तो ब्रँचेसचा असेल किंवा रूटचा असेल तो शेंड्याची लांबी वाढत जाते, परंतु त्याला आजूबाजूला अशा जे आपण म्हणतो की लॅटरल ब्रँचेस ते निर्माण होत नाही. थोडक्यात तुम्हाला सांगते, समजा आता हा रूट टिप आहे की तर ह्या रूट टिपमध्ये या ठिकाणी हा जो टिप आहे या ठिकाणी समजा ग्रोथ हार्मोनची संख्या जास्त आहे, पण हा टिपच वाढत जातो. अशा साईड ब्रँचेस त्या ठिकाणी लवकर येत नाही, त्याला आपण म्हणतो अपायकल डॉमिनन्स आहे. फक्त हा याचा डॉमिनन्स आहे, हा वर्चस्व आहे. परंतु समजा हा आपण अपेक्स कट केला, अपेक्स हा जो ना हा अपेक्स कट केला तर काय होतं याच्यामध्ये असणारे जे हार्मोन्स हे थोडे खाली येतात ना या ठिकाणी, आणि मग अशा साईड ब्रँचेस त्या वनस्पतीला येऊ शकतात. साईड ब्रँचेस त्याला म्हणायचं लॅटरल ब्रँचेस किंवा लॅटरल बर्ड्स. आलं लक्षात तुम्हाला? तर बऱ्याच वेळेस बघा एखादी वनस्पती आपल्याला जास्त उंच वाढवायची नाही आहे, कमीच उंचीमध्ये अशी डेरेदार अशी वनस्पती बनवायची. बघा तुळशीमध्ये आपण तसं करतोच बघा. तुळशीचे जे छोटे फांदे असतात की नाही त्याचा जर शेंडा आपण कट केला ते तुळस फक्त उंच उंच न होता अशा साईडला त्याच्या ब्रँचेस तयार होतात आणि झुपकेदार अशी बुटकीच पण अशी गोल अशी झुपकेदार अशी तुळस त्या ठिकाणी तयार होते. मग त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर अपायकल डॉमिनन्स आपण कंट्रोल केलेला आहे. अपेक्स कट केला की साईडला छोट्या छोट्या फांद्या त्या ठिकाणी निर्माण होतात. आता पहा, आता ह्या ज्या ब्रँचेस आहेत की नाही या ब्रँचेसच्या टिपमध्ये पुन्हा अपायकल डॉमिनन्स आहे, म्हणजे ही ब्रँचेस अशी लांब वाढू शकते. परंतु हा शेंडा जर पुन्हा आपण कट केला या ठिकाणी पुन्हा त्याला अशा लॅटरल ब्रँचेस तयार होतात. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हे अपायकल डॉमिनन्स जो आहे याचा अर्थ असाच होतो की फक्त अपेक्समध्ये जर ग्रोथ हार्मोन्स असतील तर फक्त इलॉंगेशन होतं, पण लॅटरल बर्ड्स किंवा लॅटरल ब्रँचेस तयार करायचे असतील आपल्याला तर त्या ठिकाणी अपायकल डॉमिनन्स आपल्याला कंट्रोल करावा लागतो. तर हा कंट्रोल होतो सायटोकायनिनमुळे. नेक्स्ट वन, इट डिलेज द सेन्सेस ऑफ द एजिंग. एजिंग म्हणजे आता या ठिकाणी बघा ओल्ड होणे है ना. एखाद्या वनस्पतीचा जे लाईफ स्पॅन आहे तर ते कमी होतं. कशामुळे? त्या वनस्पतीच्या नैसर्गिक प्रोसेसमुळे आहे ना. परंतु जर सायटोकायनिनचा त्या ठिकाणी वापर केला आपण तर नवीन नवीन पेशी तयार होत राहतात सारख्या. म्हणून डिले म्हणजे उशिरा. एखाद्या वनस्पतीमध्ये एजिंग उशिरा करण्याचं काम सायटोकायनिन हार्मोन जो आहे तो करत असतो. ओके, तर त्याचं डिकम्पोजिशन जे आहे ते उशिरा होतं. इट ब्रेक्स द डॉर्मन्सी अँड द प्रमोट्स द जर्मिनेशन ऑफ द सीड्स. तुम्हाला आता सांगितलं डॉर्मन्सी आहे, मग ती सीडची डॉर्मन्सी असेल, बर्डची असेल किंवा कोणत्याही पार्टची असेल
डॉर्मन्सी ब्रेक करून त्याच समजा सीड असेल, सीडची डॉर्मन्सी ब्रेक करून त्याला जर्मिनेशन करण्यासाठी प्रोत्साहित करणे, या कार्यासाठी सायटोकायनिनचा वापर केला जातो. नंतरचा हार्मोन आहे इथिलीन. हिअर ॲक्च्युली इथिलीन इज ओनली द गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर. हा फक्त गॅसच्या स्वरूपामध्ये आहे, लक्षात, गॅसियस आहे हा. इथिलीन इज गॅसियस ग्रोथ हार्मोन. हा शब्द लक्षात ठेवायचा MCQसाठी. गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर कोण आहे, तर इथिलीन आहे. आणि इट इज ऑल्सो नॅचरली सिंथेसाइज इन द प्लांट. ओके, नाव इट इज इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपनिंग. फळं पिकविण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग केला जातो. लक्षात आलं. या ठिकाणी बघा, सो विच इज फ्रूट रायपनिंग हार्मोन. एक मार्काला प्रश्न येऊ शकतो. फळं पिकविण्यासाठी कोणता हार्मोन वापरला जातो, तर इथिलीन आहे. लक्षात राहील तुम्हाला. सो इथिलीन इज अ फ्रूट रायपनिंग हार्मोन. इट इज अ गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर. ओके, नंतर आहे इट इज सिंथेसाइज इन द रूट, शूट, अपायकल मेरिस्टेम. रूट असेल किंवा शूट असेल यांच्या अपेक्समध्ये, अपायकल मेरिस्टेममध्ये तो निर्माण केला जातो. आणि द रायपनिंग फ्रूट्स, पिकणाऱ्या फळांमध्ये सुद्धा तो आपल्याला आढळतो. व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स? इट प्रमोट्स द रायपनिंग ऑफ द फ्रूट्स. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, फळं पिकण्यासाठी इथिलीन हार्मोनचा त्या ठिकाणी वापर आहे. लाईक बनाना, ॲपल, मँगोज, है ना. इट ब्रेक्स द डॉर्मन्सी ऑफ द बर्ड अँड सीड. इट ऑल्सो कॉजेस द अपायकल डॉमिनन्स. आता हा इट कॉजेस अपायकल डॉमिनन्स असं सांगितलेलं आहे. आणि इट इनहिबिट्स, पुढे विरुद्ध कार्य आहे. इट इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ द लॅटरल बर्ड्स. लॅटरल बर्ड्स तो निर्माणच होऊ देत नाही. इनहिबिट करतो म्हणजे रोखतो. आणि फक्त जो शेंडा असतो की नाही, अपेक्स, त्याचीच त्या ठिकाणी वाढ होत राहते. आणि इट ऑल्सो इनहिबिट द फ्लावरिंग. इट कॉजेस इपिनास्टी. तर इपिनास्टी या शब्दाचा अर्थ होतो ड्रुपिंग ऑफ द लीव्ज अँड फ्लावर्स. कधी कधी आपण बघतो ना, पानं किंवा फ्लावर्स हे ड्रूप होतात, म्हणजे असे सुकल्यासारखे होतात, खाली झुकतात, है ना, त्याला म्हटलेलं इपिनास्टी. तर त्या ठिकाणी हे इथिलीनमुळे होतं. नंतर शेवटचा हार्मोन आहे अब्सिसिक ॲसिड, ज्याला आपण ABA असं पण म्हणतो. सो इट इज ऑल्सो अ नॅचरल ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन. आता हा इनहिबिटिंग आहे. हा पूर्ण आधी आपण जे पहिले 3 हार्मोन शिकलो, ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकाईन, त्याच्या विरुद्ध कार्य करणारा आहे. ते प्रोमोटिक हार्मोन होते. हा इनहिबिटिंग हार्मोन आहे. हा ग्रोथ इनहिबिट करतो, म्हणजे ग्रोथ रोखणारा हार्मोन आहे. लक्षात आलं. सो हिअर ॲक्च्युली the shedding of the cotton balls is due to a chemical substance abscissine 1 and 2. आता कॉटन बॉल्स कोण माहिती आहे, कपाशी तुम्ही म्हणता त्याला. कपाशीचे जे बोंड असतात किंवा कापूस तयार झाल्यानंतर तुम्ही बघितलंच, कापसाचं बोंड असं तडकतं, त्याला शेडिंग म्हटलेलं आहे. कापूस बाहेर येतो, है ना, त्याच्यामधून कापूस बाहेर येतो. तर फ्रूट ड्राय झाल्यानंतर तर तो जो शेडिंग आहे, म्हणजे कापूस बाहेर येण्याची जी क्रिया आहे, कोणत्या केमिकलमुळे आहे, अब्सिसिन 1 and 2. लक्षात आलं. सो इट इज सिंथेसाइज्ड इन द लीव्ज, पानांमध्ये, फ्रूट्स, रूट्स आणि सीड्स या चारही ठिकाणी हा जो हार्मोन आहे हा तयार होत असतो. व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ अब्सिसिक ॲसिड? इट प्रमोट्स द अब्सिशन्स ऑफ द लीव्ज अँड इट ऑल्सो इंड्युसेस द डॉर्मन्सी. It accelerates the senses of the leaves and flowers and fruits. It inhibits, it delays the cell division, cell elongation. It causes the efflux of potassium ions from the guard cells. आता गार्ड सेल्स तुम्ही स्टोमॅटोची रचना 10वीला पण शिकलेला आहात. इनफ्लक्सच्या विरुद्ध इफ्लक्स आहे, म्हणजे बाहेर जाणे आहे. गार्ड सेल्समधून जेव्हा पोटॅशियम आयन्स जे आहे ते बाहेर जातात, इट रिझल्ट्स इन द क्लोजर ऑफ द स्टोमॅटा. स्टोमॅटा बंद होतात पोटॅशियम आयन्स बाहेर गेल्यामुळे. दॅट्स वाय द अब्सिसिक ॲसिड इट इज कॉल्ड ॲज अन अँटी ट्रान्सपॅरंट. ट्रान्सपारेशन म्हणजे तुम्हाला, ट्रान्सपारेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द प्लांट पार्ट. आता स्टोमॅटा क्लोज झाल्यामुळे लॉस ऑफ वॉटर होणार नाही, म्हणजे ट्रान्सपारेशनच्या विरुद्ध क्रिया आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे अँटी ट्रान्सपॅरंट. ओके, सो अँटी ट्रान्सपॅरंट म्हणून अब्सिसिक ॲसिडकडे बघितलं जातं. सो इट ऑल्सो ॲड्स ॲज अ स्ट्रेस हार्मोन. स्ट्रेस, ताणतणाव ज्यावेळेस असेल किंवा काही अनफेवरेबल कंडिशन्स असतील एन्व्हायरमेंटमध्ये, त्यावेळेस हा हार्मोन तयार होतो. आणि इट इंड्युसेस द प्लॅन्ट टू बिअर द ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता
वनस्पतीमध्ये हा हार्मोन तयार करत असतो. म्हणून ॲब्सिसिक ॲसिड इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्ट्रेस हार्मोन. ओके, तर हे शब्द लक्षात ठेवा. ॲब्सिसिक ॲसिड इज स्ट्रेस हार्मोन. इथिलीन हार्मोन इज फ्रूट रायपनिंग हार्मोन. लक्षात आलं, इट इज अ गॅसियस हार्मोन. and cytokinin hormone actually it promotes the cell division. Okay student, so here we complete the chapter also, and only one article which is given for this year actually in the syllabus. Okay student, in the next period we will start with the next 8th chapter from your syllabus.